Good morning, good afternoon, good evening, whatever time you are watching this video. Myself Balaji Mane, and today we are discussing very important chapter, chemical bonding. What is chemical bond? Chemical bond म्हणजे नेमकं काय? Chemical bond म्हणजे नेमकं काय? Chemical bond म्हणजे force of attraction which hold the atom together in a stable molecule. Why chemical bond is formed? काही reasons आहेत chemical bond नेमका का तयार होतो. तर त्याची reasons आपण बघूया. Reason chemical bond means force of attraction. Force of attraction which hold the atom together in a stable molecule. Why chemical bond is formed? First reason is to attain stability. First reason is to attain stability. प्रत्येक ॲटम हा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. आपण पण का शाळा शिकतो, का कॉलेजला येतो, का एक्झाम द्यायची, का एवढं चालू आहे मरमर. लास्टचं एम काय असतं? टू अटेन स्टॅबिलिटी. तसंच ॲटम पण बॉन्ड तयार करतात. कशामुळे तयार करतात? टू अटेन स्टॅबिलिटी. ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन पोटेन्शियल एनर्जी डिग्रीज. ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲटम डिग्रीज and stability increase. Stability increase. This is the first reason. Second reason is कोसेल. कोसेल नावाच्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे कोसेल अप्रोच. एव्हरी ॲटम, कोसेलने काय सांगितलं? एव्हरी ॲटम always try to acquire nearest noble gas element configuration either by losing electron or gaining electron or sharing electron. प्रत्येक ॲटम हा त्याच्या जवळच्या नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणण्याचा प्रयत्न करतो. एक तर इलेक्ट्रॉन देऊन करतो, किंवा इलेक्ट्रॉन घेऊन करतो, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करून करतो. असं कुणी सांगितलं? कोसेलने सांगितलं. जसे की फॉर एक्झाम्पल सोडियम. सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 असतो. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,1. हाऊ means one electron present in a last cell of sodium. This sodium donate its last electron and to complete its nearest noble gas element configuration like a neon. हा जो सोडियम आहे तो सोडियम हा ऑलवेज काय करतो बेटा? एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. का? तो सोडियमच्या लास्टच्या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन देतो. का देतो? त्याला माहिती आहे माझा एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर माझं जे कॉन्फिगरेशन तयार होणार आहे ते कसं होणार आहे बेटा? निऑन सारखं होणार आहे. आणि त्याच्यावर चार्ज कोणता येतो? तो पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता हा जो दिलेला इलेक्ट्रॉन आहे तो दिलेला इलेक्ट्रॉन कोण घेतं? ज्याला गरज आहे तो इलेक्ट्रॉन घेतो. जसं की फॉर एक्झाम्पल क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,7. क्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करायचं. क्लोरीनला आर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर्ड करायचं. तर क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर क्लोरीन हा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनवर चार्ज येतो निगेटिव्ह आणि त्याचं कॉन्फिगरेशन होतं 2,8,8 लाईक ए आर्गॉन. स्टेबल कॉन्फिगरेशन. ओके. तर हे तर बघा, सोडियमने इलेक्ट्रॉन दिला, क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतला. दोघांचं कॉन्फिगरेशन कोणासारखं झालं? त्याच्या जवळच्या नोबेल गॅस सारखं झालं. क्लोरीनच्या जवळचा आहे आर्गॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. सोडियमच्या जवळचा आहे निऑन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 10 आहे. नेक्स्ट इज अ लेविस. थर्ड कुणी सांगितलं बेटा? लेविसने काय सांगितलं? लेविस ऑक्टेट रूल. लेविसने काय सांगितलं? एव्हरी ॲटम, प्रत्येक ॲटम हा ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. एक तर इलेक्ट्रॉन देऊन करतो
किंवा घेऊन करतो किंवा शेअर करून करतो. एव्हरी ॲटम ऑलवेज ट्राय टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट आयदर बाय लुझिंग इलेक्ट्रॉन, गेनिंग इलेक्ट्रॉन और शेअरिंग इलेक्ट्रॉन. जसं की कार्बन आहे, कार्बनच्या लास्टच्या शेलमध्ये बेटा किती इलेक्ट्रॉन आहेत रे? कार्बनच्या लास्टच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर कार्बन त्याचे 4 इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. 4 हायड्रोजन सोबत शेअर करतो किंवा 2 ऑक्सिजन सोबत शेअर करतो आणि वेगवेगळ्या टाइप्सचे कंपाऊंड तयार करतो. मिथेन बघा, कार्बनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन झाले? 8. हायड्रोजन कोणासारखं कॉन्फिगरेशन अक्वायर्ड केलं? हेलियम सारखं. इथं हायड्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये पण कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे. जसं की बघा, मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2. दिस मॅग्नेशियम डोनेट इलेक्ट्रॉन. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन डोनेट दिस मॅग्नेशियम? 2 इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेशियम हा 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. का? तर त्याने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन कोणासारखं होतं? निऑन सारखं होतं. कोणासारखं होतं? निऑन. स्टेबल कॉन्फिगरेशन. निऑन इज अ नोबेल गॅस. पिरियॉडिक टेबल मध्ये जर तुम्ही बघितले 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट पैकी फक्त नोबेल गॅस कसे असतात? स्टेबल असतात. बाकीचे स्टेबल नसतात. ते ऑलवेज कसे असतात बेटा? कंबाईन फॉर्म मध्ये असतात आणि ते कंबाईन होऊनच स्टेबल होतात. हे काय नाही, हे मोकार आहे बेटा. हे जे निऑन जे आहे, निऑन हेलियम, निऑन आर्गॉन, हे न्यूट्रल एकदम स्टेबल आहेत, लेस रिएक्टिव्ह आहेत. हे बॉन्डिंग तयार करत नाहीत जनरली. हे जे दिलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत तो कोण घेतं? ऑक्सिजन घेतो. ज्याला गरज आहे तो घेतो. ऑक्सिजन घेतो, क्लोरीन घेतो. ज्याला गरज आहे तो घेतो. जसं ऑक्सिजन आहे, ॲटॉमिक नंबर आहे 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6. ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्यावर चार्ज येतो 2-. आता ह्याचं कॉन्फिगरेशन काय होतं? 2,8. कोणासारखं होतं बेटा? निऑन सारखं होतं. इथं मॅग्नेशियमवर चार्ज किती होतो? 2 पॉझिटिव्ह. जेव्हा एखादा मेटल इलेक्ट्रॉन, न्यूट्रल मेटल जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो तेव्हा त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह. 2 इलेक्ट्रॉन दिले 2 पॉझिटिव्ह, 1 इलेक्ट्रॉन दिला 1 पॉझिटिव्ह. आता याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं, याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. तर लेविसने काय सांगितले बाबा? एनी ॲटम, एव्हरी ॲटम ऑलवेज ट्राय टू complete its octet. Octet means group of 8 electron in its last cell. तर ह्यानंतर आपण बघणार आहोत की लेविसने काही सांगितलं त्याचे लेविस डॉट स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण नेक्स्ट इज अ लेविस डॉट स्ट्रक्चर. लेविसने काय सांगितलं बेटा? त्याचे काही सिम्बॉल्स आहेत दिलेले आहेत. त्याने एलिमेंटचे सिम्बॉल आणि त्याच्यावर त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. जसं की बघा, हायड्रोजन आहे. दिस इज अ लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन H, 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. दिस डॉट मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. This is a carbon. This is a Lewis dot structure of carbon. This is a Lewis dot structure of nitrogen. This is a Lewis dot structure of neon. How many valence electron present in a neon? 8 electron. Neonच्या लास्टच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बाळांनो? 8 इलेक्ट्रॉन असतात. तर दिस इज असे भरपूर एलिमेंट्स आहेत. आपण ते दाखवू शकतो. लेविस डॉट स्ट्रक्चर फक्त सिम्बॉल असतो. सिम्बॉलवर लास्ट एलिमेंटचं सिम्बॉल लिहायचं आणि त्याच्यावर त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवायचे. ते झालं लेविस डॉट स्ट्रक्चर. जसं की आपण लेविस डॉट स्ट्रक्चर हायड्रोजन मॉलिक्युलचं काढू शकतो. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनला त्याच्या जवळचं नोबेल गॅस हेलियम सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर्ड करायचं असेल तर काय करावं लागेल? तो एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि शेअर करून असं त्याचं काय कंप्लीट करतो बेटा? डबलेट कंप्लीट करतो. ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. ऑक्सिजनच्या लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? ऑक्सिजनच्या लास्टच्या शेलमध्ये असतात 6 इलेक्ट्रॉन
आणि ऑक्सिजन काय करतो, त्या 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन काय करतो बेटा, शेअर करतो आणि त्याचं काय कंप्लीट करतो, ऑक्टेट कंप्लीट करतो. काय कंप्लीट करतो, ऑक्टेट कंप्लीट करतो. तर लेविसने सांगितलं बाबा एव्हरी ॲटम ऑलवेज ट्राय टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. पण असं नाहीये. 100% लेविस खरा आहे का, नाहीये. त्याला काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत. ते लिमिटेशन्स आपण बघणार आहोत. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट. लिमिटेशन ऑफ लेविस ऑक्टेट. लिमिटेशन ऑफ लेविस ऑक्टेट. तर फर्स्ट लिमिटेशन आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज. इलेक्ट्रॉन डिफिशियंट means लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन. ज्यांच्यामध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत त्याला त्याने काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणलेलं आहे. जसं की बघा काही मॉलिक्युल्स आहेत. BF3 आहे, बोरॉन ट्रायफ्लोराइड. BCl3 आहे, AlCl3 आहे. हे मॉलिक्युल्स, ह्या मॉलिक्युल्सच्या मधला जो ॲटम आहे बोरॉन, त्याच्या अराउंड फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या बोरॉनच्या अराउंड फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. ह्या ॲल्युमिनियमच्या अराउंड फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. यांचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये, तरी पण ते निसर्गामध्ये कसे आहेत, स्टेबल आहेत. मग ह्या मॉलिक्युलने त्या लेविसला सांगितलं, बघ रे बाबा आम्ही पण स्टेबल आहोत. तू काय सांगितलं की प्रत्येक ॲटम हा बॉन्ड तयार करतो त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठीच. पण हे म्हणले बघा आमचं ऑक्टेट कंप्लीट नाही, तरी पण आम्ही निसर्गामध्ये आहोत. मग दिस इज अ लिमिटेशन्स. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ लेविस ऑक्टेट रूल. नेक्स्ट इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. नेक्स्ट इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज कशाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा, ग्रेटर दॅन 8 इलेक्ट्रॉन. असे मॉलिक्युल्स, असे पण मॉलिक्युल्स निसर्गामध्ये अस्तित्वात आहेत की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन 8 पेक्षा कसे आहेत, जास्त आहेत आणि ते स्टेबल आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. PF5, SF6, IF7. हे बघा इथं फॉस्फरसच्या अराउंड 10 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 10. इथं पण फॉस्फरसच्या अराउंड 10 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत. इथं सल्फरच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत, 12 इलेक्ट्रॉन आहेत. इथं आयोडीनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत, 14 इलेक्ट्रॉन आहेत, तरी पण ते स्टेबल आहेत. आता बघा ना, फॉस्फरस आहे, हे फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं स्ट्रक्चर आहे. दिस इज स्ट्रक्चर ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. Cl. फॉस्फरसने किती बॉन्ड तयार केले बेटा, 5. एक लाईन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. हे 2 इलेक्ट्रॉन, हे दोन असे टोटल किती इलेक्ट्रॉन आले फॉस्फरसच्या अराउंड, तर 10 इलेक्ट्रॉन आले. तर मला सांगा याचं काय कंप्लीट आहे रे, ऑक्टेट कंप्लीट आहे का, नाहीये. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून ह्याला आपण म्हणलेलं आहे इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. पुन्हा असे काही मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन आहेत. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज ते पण निसर्गामध्ये कसे आहेत बेटा, स्टेबल आहेत. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. थर्ड लिमिटेशन इज ऑड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज जसं की NO आहे, नायट्रोजन मोनॉक्साइड. ClO2 आहे, NO2 आहे, नायट्रोजन डायऑक्साइड. NO चं स्ट्रक्चर कसं असतं बेटा बघा. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ NO. नायट्रोजनच्या लास्टच्या शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. दिस इज अ क्रॉस इज अ इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन. डॉट इज अ इलेक्ट्रॉन ऑफ नायट्रोजन. How many electron present in a last cell of nitrogen? 5 electron. How many
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑक्सिजन 6 इलेक्ट्रॉन. तर बघा बेटा, ह्या नायट्रोजनचं ऑक्टेट कम्प्लीट नाहीये, इथं ऑक्टेट आहे ऑक्सिजनचं, पण नायट्रोजनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. दिस इज अ ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. 1 2 3 4 5 6 7. ClO2 आहे, हा क्लोरीन, या क्लोरीनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 11 इलेक्ट्रॉन. दिस इज अ ऑड इलेक्ट्रॉन. हियर नायट्रोजन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर हे असं आहे, N डबल बॉन्ड O, यामध्ये एक बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो ते आपल्याला नंतर बघायचंच आहे. याच्या अराउंड, या नायट्रोजनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन. दिस इज अ ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. 7 कसे? हे 2 बॉन्ड मधले 4, इथले 2, 4 आणि 2 6 आणि 1 7. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. असे काही मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही आहेत, 8 पेक्षा कमी नाही, त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत. अशाला म्हणतो आपण सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. Pseudo. Next is a fifth, pseudo inert gas configuration. ज्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. ज्या एलिमेंटच्या अराउंड 18 इलेक्ट्रॉन आहेत त्याला म्हणायचं pseudo inert gas configuration. Like for example, zinc dipositive. How many electron present in a zinc dipositive? In a last cell, zinc चा atomic number आहे 30. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 and 3d10. How many electron present in a last cell of zinc dipositive? 18 electron. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आहे. तर हे बघा, त्यानंतर आहे मर्क्युरी आहे, कॅडमियम डायपॉझिटिव्ह, 18 इलेक्ट्रॉन. ह्याच्या लास्टच्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात. मर्क्युरी आहे डायपॉझिटिव्ह, ह्याच्या पण लास्टच्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात. पण हे निसर्गामध्ये स्टेबल आहेत. यांनी त्या लेविसला चॅलेंज केलं, बाबा वगैरे आमचं ऑक्टेट नाहीये तरी पण आम्ही स्टेबल आहोत, पण आमच्यामध्ये हे 18 इलेक्ट्रॉन, आम्ही मस्त आहोत, स्टेबल आहोत, निसर्गामध्ये अस्तित्वात आहोत. तसं सिल्वर आहे Ag पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. कॉपर आहे कॉपर पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 18 इलेक्ट्रॉन असतात. तर ज्या एलिमेंटच्या लास्टच्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणतो आपण सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. काय म्हणतो? सिडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. आता ह्या लेविसचे काही ड्रॉबॅक्स आहेत. लेविस कॅन नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी तो सांगू शकला नाही. लेविस कॅन नॉट एक्सप्लेन द शेप ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्यूलचा शेप तो सांगू शकला नाही.